नमस्कार. शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या रविवार, वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी. संध्याकाळी आपल्याला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा अर्चा करावी. बाप्पांना लाल रंगाचं फूल अर्पण करावं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर मोदकांचा नैवेद्य पण तुम्ही दाखवू शकता. दिवसभरात म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ ही सेवा करावी. 21 दुर्वांची जोडी उजव्या हातात घेऊन 11 किंवा 21 वेळा जसं जमेल तसं गणपती अथर्वशीर्ष म्हणावं. हे करणं जमत नसेल तर एक वेळा तरी अथर्वशीर्ष म्हणावं, फलश्रुती म्हणावी. हे सर्व करणं जमत नसेल तर 11 वेळा गणपती स्तोत्राचं पठण केलं तरीही चालेल. नंतर दुर्वा गणपती चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर हात जोडून तुमची जी इच्छा आहे ती बोलावी, प्रार्थना करावी. संध्याकाळी एक खोबऱ्याचा तुकडा घेऊन त्यावर 2 कापूर ठेवा. हे देवघरासमोर बसून करावं. खोबऱ्याचा तुकडा कापूर हे एखाद्या डिशमध्ये ठेवावं. त्यानंतर ते प्रज्वलित करावं. हे जळत असताना ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करावा. कापूर पूर्ण जळेपर्यंत या मंत्राचा जप करावा. दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यत टाकावं. ज्यांना काहीही करणं शक्य होणार नाही त्यांनी ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल. रात्री चंद्राची पूजा करावी. चंद्राचं दर्शन घ्यावं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.